विराम. आपण 14व्या दशकातील दुसरा समास भिक्षा निरूपण याचं चिंतन करत आहोत. श्रोते हो, हे आपलाच निरूपण क्रमांक 527. आपण या समासामध्ये भिक्षेचं महत्व समजून घेत आहोत. काल समर्थांनी या भिक्षेची पावन परंपरा प्रत्यक्ष महादेवापासून ते प्रत्येक सद्गुरु तत्वापर्यंत कशा दृष्टीने आपल्याला निदर्शनास येते, या भिक्षेच्या अंतरंगात दडलेली निस्पृहता या भिक्षेद्वारे कशी व्यक्त केली जाते, याचं अतिशय समर्पक चिंतन या समासातून सांगितलं. आता या समासाच्या उर्वरित टप्प्यामध्ये समर्थ आपल्याला भिक्षा मागताना एका महंताची भूमिका कशी असली पाहिजे याविषयीचं प्रतिपादन सांगू लागतात. सर्वसाधारण मनुष्य जो या उत्तम पुरुषाच्या आधाराने या भिक्षा नामक प्रक्रियेला सामोरा जात असतो, तेव्हा स्वाभाविकच त्याच्या अंतरंगामध्ये या भिक्षारूपी प्रक्रियेला सामोरं जात असताना काही संशय, काही प्रश्न हे उद्भव करत असतात. समर्थ आपल्याला म्हणतात, भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये, परिभ्रमण करावे. या भिक्षेच्या आधाराने जेव्हा एखादा महंत समाज जीवनामध्ये मिसळला जात असतो, तेव्हा या भिक्षेच्या प्रक्रियेमध्ये समाजाकडून होणाऱ्या हेटाळणीमुळे कित्येकदा तो भिक्षा मागण्यासाठी कुरकुर करू लागतो. ती भिक्षा मागण्याची त्याला लाज वाटू लागते. या भिक्षेसाठी तो बऱ्याचदा कंटाळून जातो, थकून जातो. ज्ञानेश्वरांच्या जीवनामध्ये आपण याचं उदाहरण अगदी जवळून बघितलंय. जेव्हा छोट्याशा ज्ञानदेवांना आपल्या आई वडिलांच्या पश्चात आपल्या भावाभावांची, जेव्हा बहिणीची काळजी घेण्याची वेळ आली आणि त्यांच्या उदरभरणासाठी ज्ञानेश्वर माऊली गावामध्ये जाऊन भिक्षुकी करायचे, दारासमोर जाऊन भिक्षा मागायचे, तेव्हा त्यांच्या झोळीमध्ये कित्येकदा संन्याशाची पोरं म्हणून हिणवणारी ही गावकरी मंडळी झोळीमध्ये जळता निखारा घाल, नाहीतर राख घाल किंवा शेण घाल, अशा पद्धतीने त्यांची हेटाळणी करायची. त्यांना हाकलून देखील द्यायच्या. तरी देखील ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या या भावंडांच्याकडे बघून हा सर्व संताप एक प्रकारे गिळून घेतला होता. भिक्षेच्या या प्रक्रियेमधून आपली तितिक्षाच जणू काही सद्गुरु कृपेच्या आधाराने एक महंत आपल्या जीवनामध्ये निर्माण करत असतो. या भिक्षेच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा त्याच्या या उपेक्षेची, या हेटाळणीची त्याच्या जीवनामध्ये तो इतकी सवय करून घेतो की त्याला या समाज जीवनामध्ये या अशा चालणाऱ्या सर्व घडामोडी थकवू देखील शकत नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात, या भिक्षेचा अभ्यास जो आहे त्यासाठी नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाणे. अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रे. या भिक्षेमध्ये कुरबुर वाटण्याची शक्यता का येते? आपण बघतो की एखादा पाहुणा जर दररोज आपल्या दारासमोर येत असेल तर त्याची स्वाभाविकपणे किंमत ही हळूहळू कमी होऊ लागते. जो मनुष्य पहिल्या दिवशी आपला पाहुणचार ज्या पद्धतीने करतो, त्याची जणू काही उतरती कळाच त्याला दररोजच्या पाहुणचारामध्ये मिळत असते. त्यामुळे समर्थ म्हणतात की या भिक्षेमध्ये तुला कुरकुर वाटण्याचं कारण की दररोज एकाच दारासमोर जाऊन कशा पद्धतीने ही भिक्षा आपण मागायची. मग यासाठी एक कर, यासाठी नित्य नूतन हिंडावे. दररोज नवीन प्रकार, नवीन प्रदेश, नवीन लोक, नवीन द्वार, अशा दृष्टीने तू भिक्षा माग. त्यामुळे तुझ्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती घडून येईल. ती
अगदी दोन प्रकारची आहे श्रोत्यो. समर्थांचा हा भिक्षेकरी केवळ स्वतःच्या उदरभरणासाठी भिक्षा मागत नसतो. या भिक्षेच्या आधाराने समाज जीवनाची जडणघडण देखील तो करत असतो. यासाठी समाज जीवनाचा अभ्यास होणं देखील महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये जेव्हा सर्वे केले जातात तेव्हा त्याला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की किती लोकांना तुम्ही हा प्रश्न विचारला, किती लोकांच्या आधाराने आपण हा सर्वे केला. जितका त्याच्यामध्ये संख्येचा भाग हा मोठा असतो तितकी त्या सर्वेक्षणाची जी अचूकता आहे ती योग्य ठरू लागते. त्यामुळे सर्वेक्षणासाठी जितका जास्तीत जास्त समाज हा आपण गोळा करून तितकं सर्वेक्षण हे बरोबर होऊ लागतं. त्याप्रमाणे हा भिक्षेकरी जेव्हा समर्थांच्या काळामध्ये यवनांचं प्राबल्य होतं, जेव्हा समाजामध्ये अनन्वित अत्याचार घडत होते, अशा वेळेला या समाजाला संघटित करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं, त्यांच्यामध्ये या स्वराज्याची दीप्ती प्रज्वलित करणं, त्या आलेल्या अज्ञानाचा मळभ दूर करणं, यासाठी समर्थांनी हा उपदेश रामदासींना दिला की तुम्ही जास्तीत जास्त देशाटन करा, अनेक लोकांना जाऊन भेटा. या अनेक लोकांना भेटण्यामुळं तुम्हाला या लोकसंस्कृतीचा देखील एक प्रकारे अभ्यास होईल. आपल्या लोकांच्या अंतरंगामध्ये चाललेल्या भावनेला तुम्ही वाचा देऊ शकाल. लोकांच्या अंतरंगातली खळबळ तुम्ही एकत्रित करून त्यांना संघटित करू शकाल. आणि त्याचबरोबर प्रत्येक दारामध्ये तुम्ही प्रथमतः जात असल्यामुळं तुम्हाला तिथं सर्वोत्तम वागणूक देखील मिळेल. त्यामुळे समर्थांची ही भूमिका अतिशय व्यापक आहे. नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाणे. ज्यावेळेला शिवाजी महाराजांचं हे स्वराज्य स्थापनेचं स्वप्न उदयास येऊ लागलं तेव्हा समर्थांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक रामदासींच्या माध्यमातून अनेक मावळ्यांचं संघटन घडवलं आणि त्या मावळ्यांना शिवाजी महाराजांच्या मागे जाऊन उभं राहा, तुम्हाला आता खऱ्या अर्थाने राजा मिळालेला आहे, आपल्या देशासाठी लढा, आपल्या मातीसाठी लढा, हा असा अतिशय प्रेरक संदेश देखील या भिक्षेच्या आधारानेच त्यांनी गावागावामध्ये पोहोचवला होता. त्यामुळं इथं हे कार्य करण्यासाठी जो रामदासी होता तो केवळ स्वतःच्या उदरभरणासाठी हे कार्य करत नव्हता, त्याच्यामागे एक उदात्त भूमिका होती. आणि या उदात्त भूमिकेमुळं त्याला त्याच्या भिक्षेच्या या प्रक्रियेमध्ये कधीही कुरकुर वाटली नाही. भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये. अरे लाज कशाची? ज्याच्याकडून मागतो आहे तो रामच या प्रत्येकाच्या मुखामध्ये घास घालण्यासाठी समर्थ आहे ना. मी केवळ निस्पृहपणे भिक्षा मागतोय, माझ्या रामाचं अधिष्ठान ठेवून तोच मला भरवतोय. मी कुठल्या एखाद्या व्यक्तीकडून घेत नाहीये आणि एका व्यक्तीच्या उदरभरणासाठी देखील घेत नाहीये. या दोन देहांचं निमित्त करून या देणारा आणि घेणारा केवळ राम आहे. ही भूमिका भक्ती मार्गाच्या आधाराने, सगुण उपासनेतून, अखंड केलेल्या नामानुसंधानातून अंतरंगामध्ये इतकी दृढ बिंबवली जाते की इथं मनुष्याची स्वाभाविक लाज सुटून जाते. मला असं वाटतं की आजही दासनवमीच्या उत्सवामध्ये किंवा त्यानंतरही अनेक रामदासी जे नव्याने कदाचित या संप्रदायामध्ये येतात त्यांना देखील ही रामदासी भिक्षा उत्सवाच्या निमित्ताने का होईना मागण्यासाठी बऱ्याचदा सांगितलं जातं. याच्या मागचं समर्थांचं प्रयोजन एकच असेल की ही पहिली भिक्षा मागताना एकदा काही लाज आपण सोडली आणि या असलेल्या आपल्या कुमकुवत मनाला निस्पृहतेचा, स्वावलंबनाचा आधार दिला की ती भिक्षा मागताना आपले हात कधी थरथरत नाही. आणि समर्थ म्हणतात भिक्षा मागता भागू नये, परिभ्रमण करावे, कधी थकू नये यासाठी. कारण की समाज संघटन हे एका रात्रीतून होऊ शकत नाही. मनुष्याची वृत्तीही एका दिवसात बदलू शकत नाही. त्याच्यासाठी त्याला वारंवार या गोष्टीचा बोध होणं गरजेचं आहे. हा बोध त्याला समाजाच्या आतून आणि त्याचबरोबर बाहेरून या दोन्ही दृष्टीने उद्बोधन होण्यासाठी त्याच्यावरती सतत या अतिशय उत्तम विचारांचा मारा होणं आवश्यक आहे. त्यासाठी महंताने कधीही न थकता
या भिक्षेच्या मार्गाच्या आधाराने नित्य नूतन भ्रमण करून या समाज संघटनेचं कार्य करावं आणि आपल्या या भिक्षारूपी कार्याला उदात्त करावं, असा हा समर्थांचा विलक्षण अर्ज या समासामध्ये आपल्याला सापडतो. समर्थ माऊली पुढे या भिक्षेच्या आधाराने आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतात. भिक्षा आणि चमत्कार साकाटती लहान थोर, कीर्ती वर्णी निरंतर भगवंताची. भिक्षा म्हणजे कामधेनो, सदा फळ नव्हे सामान्यो, भिक्षेसी करी जो अमान्यो, तो करंटा जोगी. या भिक्षेची अतिशय विलक्षण महती समर्थ आपल्याला इथं सांगतायत. समर्थ माऊली म्हणते की या भिक्षेच्या निमित्ताने अनेकदा असे हे माझे असलेले रामदासी या दरवाजांमध्ये येतील आणि ही भिक्षा मागण्याच्या निमित्ताने त्यांच्या हातून प्रभू रामचंद्रच कुठले तरी चमत्कार घडवून आणतील की ज्याच्यामुळं तुम्हाला या प्रसंगातून रामाविषयी प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होईल. श्रोतेहो, सामान्य बहुजनांच्या मध्ये इतका विचार करून या भिक्षेविषयीची ही निस्पृहता अंगी बांधण्याची क्षमता नसते. सामान्य जन बहुतांश वेळेला जेथे चमत्कार तेथे नमस्कार याच आपल्या जीवनातल्या प्रवृत्तीने जगत असतो. आणि त्यामुळं समर्थांसारखे संत देखील चमत्कार करण्यासाठी म्हणून नाही, पण या बहुजन समाजाला संघटित करून रामाकडे त्यांची विचारांची दिशा वळवण्यासाठी हा रामराया जणू काही त्यांच्या हातून वेगवेगळे चमत्कार घडवून घ्यायचा. समर्थांच्या जीवनामधला भिक्षेच्या आधाराने घडलेला एक चमत्कार अतिशय विलक्षण आहे. खूप वर्षापूर्वी त्याचं अतिशय सुश्राव्य कीर्तन ऐकण्यात आलं होतं. तेव्हापासून ही कथा मनामध्ये अशी काही रुंजी घालून बसली होती. समर्थ भिक्षेच्या निमित्ताने अशीच नवीन गावांमध्ये तीर्थाटन करत होते आणि एके ठिकाणी एका घरासमोर समर्थ माऊलींनी जाऊन जय जय रघुवीर समर्थ असा गजर केला. आणि त्या घरामध्ये त्या घराची जी मालकीणबाई होती, विधवा होती बिचारी. आता घरामध्ये काही विशेष राहिलं नव्हतं अन्नधान्य. वयोमानानुसार घरातली कामं देखील नीट जमत नव्हती आणि ती प्रत्येक वेळेला या घरकामं करत असताना देवाला शिव्या देत, आपल्या प्रारब्धाला शिव्या देत, नशिबाला शिव्या देत, अशी काहीतरी वैतागलेल्या विमनस्क अवस्थेमध्ये सर्व कामं करत असायची. आणि अशा वेळेला समर्थ जाऊन दरवाजातून जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष करायचे. ती दररोज त्यांना हाकलून द्यायची, जा रे म्हणे, इथं येऊ नकोस. समर्थ देखील त्या बाईच्या उद्धाराचा जणू काही आपल्या मनामध्ये संकल्प करून बसले होते. असेच काही दिवस सतत समर्थ हाक मारायचे आणि ती बाई हाकलून द्यायची. अशा काही गोष्टी घडल्या आणि एक दिवशी दुपारची वेळ आणि त्या बाईने आपल्या घरामधली जमीन शेणाने सारवण्यासाठी घेतली होती आणि शेणाचं ते पोतेर तिच्या हातामध्ये होतं आणि समर्थांची स्वारी दरवाजातून उभी राहिली आणि त्या बाईने मागचा पुढचा विचार न करता, अरे गोसाड्या, तुला किती वेळा सांगितलं येऊ नको, तू ऐकत नाहीस ना, हे घे, भिक्षा पाहिजे ना तुला, असं म्हणून हातातलं शेणाचं पोतेर समर्थांच्या दिशेने भिरकावलं. समर्थांनी देखील या भिक्षेचा अव्हेर न करता हे शेणाचं पोतेर उचललं आणि शांतपणे कृष्णा नदीच्या दिशेने ते निघून गेले. इकडं ही बाईने हे शेणाचं पोतर फेकलं खरं, पण तिच्या मनामध्ये हळूहळू पश्चाताप निर्माण व्हायला लागला. पश्चातापाची आग तिच्या अंतरंगामध्ये अशी काही भडकली की आपण हे काय केलं. अशा पश्चाताप दग्ध भूमिकेने ती अगदी निराश होऊन घरामध्ये बसलेली. आता तो परत गोसावी कधी येईल, त्याचे आपण कधी पाय धरू, अशी तिच्या मनाची स्थिती झाली. आणि हे सगळं तिच्या अंतरंगामध्ये बदल होण्याचं कारण म्हणजे समर्थ ते पोतर घेऊन कृष्णा नदीच्या पात्रामध्ये हळूहळू स्वच्छ धुत होते आणि एका टप्प्यावरती धुता धुता ते वस्त्र इतकं स्वच्छ झालं. समर्थांनी अगदी तिचा कण कण स्वच्छ केला. कथा अशी आहे की त्या दिवशी समर्थांनी पोतेर नाही
तर त्या स्त्रीचं चित्त जणू काही त्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये धुवून काढलं. ते मलिन झालेलं चित्त, एका गोसावीच्या बद्दल मनामध्ये असलेला आकस, भगवंताच्या विषयी असलेली घृणा, हे सर्व काही समर्थांनी कृपा करून जणू काही धुवून टाकलं. आणि इकडं त्या बाईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आणि आजपर्यंतचं जीवन आपण किती निरर्थक जगलो या मुमुक्षत्वाने ती जणू काही अगदी उद्विग्न होऊन पेटून उठली होती. आणि मग समर्थांनी आपल्या कृपा आशीर्वादाने तिला अनुग्रह दिला आणि तिच्याकडून इतकं विलक्षण रामनाम वधवून घेतलं की ज्याच्या आधाराने तिच्या जीवनाचा उद्धार झाला. अशा या भिक्षेच्या आधाराने छोटे छोटे केलेले चमत्कार, पण नंतर बहुजन समाजासाठी मात्र ती एक खूप मोठी वहिवाट होऊन जाते. महाराज जेव्हा लहानपणी गुरुशोधार्थ घराबाहेर पडले आणि नंतर बऱ्याच काळानंतर, जवळजवळ 8-9 वर्षाचा काळ गेल्यानंतर, मोठे बैरागी होऊन जेव्हा ते पुन्हा खातवळच्या दिशेने आले, तेव्हा खातवळला त्यांच्या चुलत बहिणीकडं भीमाबाईकडं श्री महाराज गेले आणि जय जय रघुवीर समर्थ असा पुन्हा गजर केला. आणि भीमाबाई, अगं लवकर भिक्षा आण असं म्हटल्यानंतर भीमाबाईचे हातपाय लटपटू लागले. अरे, आपल्या घरामध्ये आपल्या दरवाजासमोर येऊन आपल्याला एकेरी हकाने नावाने हाक मारणारा हा गोसावी कोण, हे तिला काही केल्या कळेना. आणि तरी ती बिचकत भिक्षा घेऊन त्या गोसाव्याच्या समोर आली. त्यांच्याकडे बघू लागली, पण तिला ओळखता येईना. आणि मग श्री महाराज तिला म्हणतात, अगं भीमाबाई, तू तर संसारामध्ये अगदी चांगलीच गुंतून गेलेली दिसतीयस, आपल्या माहेरच्या लोकांना विसरून गेलीस का? आणि मग महाराजांची ती दृष्टी, त्यांचं ते लहानपणीचं हसणं, हे सगळं भीमाबाईंनी बघता क्षणी तिने जागेवरच गणू म्हणून हंबरडा फोडला आणि अरे कुठं गेला होतास रे सोडून, असं म्हणून आपल्या या भावाला अगदी जवळ घेऊन आपल्या आईकडे चल असा आग्रह करू लागली. पण ती म्हणाली की योग्य वेळ आल्यानंतर मी जाईन, आता माझं अजूनही बरंच कार्य बाकी आहे. असं म्हणून महाराज नंतर पुढे रामेश्वरच्या दिशेने गेले आणि नंतर काही दिवसांनी गीतामाईच्या ओसरीवर येऊन पुन्हा भिक्षा दे असं म्हणत असताना त्या भिक्षा घेऊन येतायत आणि छोटा घरातून गेलेला गणू आपल्या आईला म्हणतोय की ही भिक्षा नको, उतरंडीला लावलेला दह्याची दगडी मला तू आणून दे. आणि ती खूण पट्टा गीतामाईंना लक्षात आलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून आपला गणू परत आलेला आहे. भिक्षा आणि चमत्कार, चाकाटती लहान थोर, कीर्ती वर्णी निरंतर भगवंताची, असे हे 2 प्रसंग समर्थांच्या जीवनातले आणि महाराजांच्या जीवनातले, ज्याच्या आधाराने या भिक्षेच्या आधाराने केलेले चमत्कार आणि या चमत्कारातून त्यांचं इतिहासामध्ये झालेली ही दिगंध कीर्ती, हीच समर्थांना या समासातून आपल्याला सांगायची आहे. कीर्ती वर्णी निरंतर भगवंताची, अशा या भिक्षेचं हे अतिशय महत्व जे समर्थ आपल्याला या समासात सांगतायत, त्याचा अंतिम टप्पा आपण उद्या अभ्यासूयात. जानकी जीवन स्मरण जय जय श्रीराम. आपण 14व्या दशकातील दुसरा समास भिक्षा निरूपण याचं चिंतन करत आहोत. श्रोतेहो, हे आपलाच निरूपण क्रमांक 528. आपण या निरूपणाच्या आधाराने आज या समासाचा निरोप घेणार आहोत. या दुसऱ्या समासामध्ये आपण भिक्षेचं महत्व समजून घेत असताना आपल्या अंतरंगातली निस्पृहता या भिक्षेच्या योगाने कशी प्रगट होते याचं चिंतन बघत होतो. या भिक्षेचा महिमा जो प्रत्यक्ष महादेवापासून ते अनंत सद्गुरु तत्वांमध्ये विलास करत असतो, अशा या भिक्षेची महती काल आपण समजून घेत असताना जणू काही समर्थ आपल्याला भिक्षेची नियमावलीच या समासाच्या उत्तरार्धामध्ये सांगू लागले. समर्थ माऊलीने आपल्याला या भिक्षेसाठी नित्य नूतन हिंडावे अशा दृष्टीने एक अत्यंत समर्पक असं भिक्षेचं सूत्र सांगितलं. दुसऱ्या टप्प्यावरती समर्थ माऊली म्हणते की या भिक्षेला मागताना
आपण कुठल्याही प्रकारची मनामध्ये कुरकुर करू नये, भिक्षा मागताना लाजू नये आणि भिक्षा मागून आपण कधीही थकू देखील नये. अशा या भिक्षेच्या आधाराने अंतरंगातली निस्पृहता कशा पद्धतीने प्रगट होते याचं वर्णन समर्थ या समासाच्या उत्तरार्धामध्ये सांगताना आपल्याला एक अतिशय सुंदर सूत्र देतात. समर्थ माऊली म्हणते की या भिक्षेचे आता मी तुम्हाला होणारे तुमच्या जीवनातले फायदे समजावून सांगतो. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी. या भिक्षेचा जर बहुजन समाजामध्ये एखाद्या महंताला लोकांना भगवत सन्मुख करण्यासाठी सगळ्यात मोठा कुठला फायदा असेल तर भिक्षेने ओळखी होती. ज्या वेळेला एखादा निस्पृह भिक्षे करू एखाद्या चांगल्या कुलीन घराच्या समोरील उभा राहतो आणि ओम भवती भिक्षान देही या दृष्टीने भिक्षेचा आर्जव करतो, तेव्हा बहुतांश वेळेला अशा घरांमधून या भिक्षेकरीचं स्वागत केलं जातं, त्याची पृच्छा केली जाते. त्या घरातले संस्कार, त्या घरातलं वातावरण याला चटदिशीने हा महंत ओळखू शकतो, कारण की अनंत दारांमध्ये निस्पृहतेने भिक्षा मागता मागता घरातल्या संस्कार लहरी तो सहजपणे टिपू शकतो. या ओळखीच्या आधाराने असा एखादा जर चांगला कुलीन घराण्याशी त्याचा संपर्क आला तर त्या व्यक्ती त्या समाज प्रबोधनामध्ये त्याचं एक खूप मोठं माध्यम होऊ शकतात. अशा या माध्यमांच्या आधाराने तो महंत समाज घडवू शकतो. याचं अतिशय उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर श्री ब्रह्मचैतन्य महाराज जेव्हा इंदोर क्षेत्री होते तेव्हा इंदोरला भैयासाहेब मोडक नावाचे एक अत्यंत सुशिक्षित आणि संपन्न असं घराणं होतं. त्यावेळेला श्री महाराज आपल्या तरुणावस्थेमध्ये नैमिषारण्यातली आपली साधना संपवून काही काळ इंदोरमध्ये राहिलेले आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा दुसऱ्या टप्प्यावरती इंदोरला येण्याचा त्यांचा योग आला तोपर्यंत महाराजांची महंती सर्व कोशपर्यंत पसरलेली होती. अशा या टप्प्यावरती ब्रह्मानंद महाराज महाराजांच्या शोधासाठी तिकडं इंदोरच्या दिशेने निघालेले. तोपर्यंत यांचं नाव ब्रह्मानंद महाराज नव्हतं, त्यांना लोक अनंत शास्त्री म्हणायचे आणि त्यांना ब्रह्मचैतन्य महाराजांशी ओळख देखील नव्हती. परंतु इंदोर क्षेत्री भैयासाहेब मोडकांशी महाराजांचा या महंत तत्वामुळे संपर्क आला. भैयासाहेब मोडक एवढे अत्यंत संपन्न परंतु महाराजांच्या वैराग्याने अतिशय प्रभावित झालेले आणि त्यामुळं भैयासाहेब मोडकांचा श्री महाराजांच्या जवळ जास्तीत जास्त काळ व्यतीत होत होता. अशातच अनंत शास्त्री आपल्या सद्गुरूच्या शोधासाठी म्हणून इंदोरला आलेले आणि मग भैयासाहेब मोडकांच्या माध्यमातून अनंत शास्त्री श्री महाराजांच्या चरणी गेले आणि तिथून ब्रह्मानंद रूपाने प्रगटले. ब्रह्मानंदांनी श्री महाराजांच्या तत्वाचा प्रचार कर्नाटक क्षेत्रामध्ये केला आणि जणू काही या सद्गुरूचे अत्यंत उत्तम असे हे सत्शिष्य ज्यांना कल्याण शिष्य म्हटलं जातं त्यांनी जणू काही श्री महाराजांचंच स्वरूप धारण करून कर्नाटक क्षेत्रामध्ये हजारो लाखो लोकांना नामाला लावलं. त्यामुळे या महंताची जर भिक्षा मागण्याची प्रवृत्ती या समाजामध्ये नसेल, जर तो लोकाभिमुख नसेल, जर लोकांशी त्याच्या ओळखी नसतील तर त्यातून त्याच्या तत्व प्रचार प्रसार करण्याचं जे खूप मोठं माध्यम त्याला मिळालं असतं यापासून तो कदाचित दुरावला असता आणि ते माध्यम न प्राप्त झाल्यामुळं या समाजातली अनंत लोक कदाचित त्या तत्वाशी एकरूप होण्यापासून वंचित राहिले असते. त्यामुळे या भिक्षेचं महत्व समर्थ सांगताना म्हणतात की भिक्षा म्हणजे कामधेनु सदा फळ नव्हे सामान्य भिक्षेस करी जो अमान्य तो करंटा जोगी. भिक्षा म्हणजे कामधेनु आहे. जसं आपण त्या कामधेनूच्या आधाराने आपल्या मनातलं जे जे काही वांछित फळ असेल ते प्राप्त करतो त्याच पद्धतीने एखादा
वैराग्यशील सत्पुरुष आपल्या दारामध्ये भिक्षा मागायला आला तर समजावं जणू काही आज आपल्या दारात कामधेनू येऊन प्रगटलेली आहे. अशा या सदाचारी वैराग्यशील भिक्षेकरीला भिक्षा देत असताना आपल्या अंतरंगामध्ये जे जे काही म्हणून इच्छित फळ आपण प्राप्त करायचा विचार करू त्याच्या पलीकडं, त्या कल्पनेच्या पलीकडं समाधान तो भिक्षेकरी जणू काही आपल्याला देत असतो. बऱ्याचदा भिक्षेकरी जेव्हा आपली झोळी उघडतो आणि आपण त्यामध्ये आपल्याला द्यावयाची असलेली भिक्षा टाकत असतो त्यावेळेला श्रोतेहो केवळ आपण गहू तांदूळ टाकत नसतो, केवळ आपण काही रुपया पैसा टाकत नसतो. त्या झोळीमध्ये तो भिक्षेकरी आपले सर्व दोषांसकट आपला स्वीकार करत असतो. आणि जीवनामध्ये दोषांसकट स्वीकार करणं, एखाद्याने आपल्याला आपलं म्हणणं, ह्यातच जीवनाचं सर्व मांगल्य सामावलंय. अशी ही कामधेनू रूपाने ही भिक्षेकरी आपल्या दरवाजामध्ये येतो आणि आपल्या जीवनाचं तो सर्वार्थाने कल्याण करत असतो. त्यामुळे समर्थांना इथं या भिक्षेला कामधेनूची जोड द्यावीशी वाटतेय. बघा, या भिक्षेच्या आधाराने जो भिक्षेकरी अत्यंत निस्पृहतेने भिक्षा मागत असतो, ज्यातून तो अनेक लोकांचं कल्याण करत असतो, अनेक लोकांशी संवाद करत असतो, त्यांना भगवंताच्या नामाची महती देत असतो, त्यांना प्रत्येक ठिकाणी आशीर्वादाने त्यांचं जीवन मंगलमय करत असतो, असा हा भिक्षेकरी हा संपूर्णपणे स्वतंत्र आहे. तो काही कोणाच्या घरी जायला बांधील नाही, कारण की तो ना कोणाकडे वार लावून जेवतोय, ना कोणाच्या तो नित्य पंक्तीला बसतोय. तो स्वतंत्र आहे. असा हा स्वतंत्र भिक्षेकरी त्या भगवंताच्या शक्तीने जणू काही ज्याचा उद्धार व्हायचा आहे अशा घरामध्ये जाऊन दाखल होत असतो. रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी एक अतिशय सुंदर ओवी लिहिलेली आहे की बिनु हरी कृपा न मिलही न संता. परमेश्वराची कृपा त्याच वेळेला होते ज्या वेळेला तो आपल्याला एखादा संत आपल्या जीवनामध्ये पाठवून देतो. संताची संगत ही भगवंताची कृपा जणू काही आपल्यावरती झाल्याची खूण आहे. असा हा भिक्षेकरी निस्पृहपणे आपल्या दरवाजामध्ये येऊन हजर झाला तर समजावं की राम आपली आठवण काढतोय, रामाला आपल्याला भेटावंसं वाटतंय म्हणून त्याने संताला आपल्याकडे पाठवला. असा हा भिक्षेकरी खरं तर स्वतंत्र आहे. तो कोणाकडे जायला बांधील नाही, परंतु ज्याचं पूर्वसंचित फळाला आलं आहे अशाच दारामध्ये जाऊन तो भिक्षेची याचना करतो. आणि त्यामुळं भिक्षा ही काही सर्वसामान्य गोष्ट नाही. आपण कदाचित या भिक्षेला देण्याच्या लायकीचे नसतो, म्हणून बऱ्याचदा भिक्षेकरी आपल्या दरवाजामध्ये येत नाही. श्रोतेहो, आपण भिक्षा देऊन आपण त्या भिक्षेकरीवरती उपकार करत नसतो, किंबहुना त्याला भिक्षा दिल्याने आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःवरतीच उपकार करून घेत असतो. या भिक्षेकरीच्या रूपाने कुठली तरी मंगलमय घटना आपल्या जीवनामध्ये घडणार असते. तो राम आपली आठवण काढत असतो. म्हणून भिक्षा या गोष्टीला समर्थांनी दोन उपाधी लावलेल्या आहेत, स्वतंत्रता आणि ईश्वर प्राप्ती. अशी ही स्वतंत्र असलेली ही भिक्षारूपी पावन परंपरा आपल्या दरवाजामध्ये आली तर समजावं की जणू काही ईश्वराच्या प्राप्तीचा क्षण आपल्या जवळ आलेला आहे. स्वतंत्रता आणि ईश्वर प्राप्ती ही भिक्षेकऱ्याची दोन अंग आहेत. तो स्वतंत्र आहे, तो कोणाकडेही जाऊ शकतो आणि तो जिथं जातो तिथं तो ईश्वर प्राप्तीचं जणू काही त्या सामान्य जीवाला मूळच मिळवून देत असतो. अशा या भिक्षेच्या आधाराने जीवनामध्ये आपल्याला निर्भय तर तो करतोच, पण जो या स्वतंत्र पद्धतीने आपल्या जीवनाला जगत असतो तो देखील मूळतः निर्भय आहे, ह्यात काही शंका नाही. म्हणून समर्थ माऊली म्हणते, भिक्षा म्हणजे अमरवल्ली, जिकडे तिकडे लगडली, अवकाळी फळदायिनी झाली निर्लज्जासी. या भिक्षा रूपाला समर्थ एका अमृताची वेल अशा दृष्टीने संबोधन करत आहेत. श्रोतेहो, आजच्या काळामध्ये आम्ही उच्च शिक्षित लोक काय किंवा या ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीने या भिक्षेचं महत्व काय, या दोन्ही ठिकाणी
आपल्याला आराधना, ज्ञानाची उपासना ही अत्यावश्यक आहे. आपण पहिलीच ओवी बघितली ना, ब्राह्मणाची मुख्य दीक्षा, मागितली पाहिजे भिक्षा. म्हणजे जो ब्रह्मज्ञानाची उपासना करतोय त्याची प्रथम पायरी आहे, त्याने भिक्षा मागितली पाहिजे. आज आपण बघतो उच्च विद्या विभूषित लोक असतात, डॉक्टरेट केलेली असते, मास्टर्स केलेलं असतं, ती देखील एक प्रकारे एका मोठ्या ज्ञानाची आराधना, उपासनाच करत असतात. परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात येते का, की जितकं जितकं म्हणून आपण ब्रह्मस्वरूपाची उपासना करू, जितकी जितकी म्हणून या ज्ञानाची उपासना करू, किंवा जितकी म्हणून आपण जीवनामध्ये लौकिक ज्ञानाची उपासना करू, या ज्ञानाच्या आधाराने एक सुप्त अहंकार आपल्या अंतःकरणामध्ये प्रकट होत असतो. या सुप्त अहंकाराची व्याप्ती अशी असते की आपण कधीही स्वतःला कमी लेखून इतरांच्या समोर याचना करू शकत नाही. आणि इथं ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करत असताना ह्या गोष्टीचा खूप मोठा अडथळा आपल्या जीवनामध्ये येत असतो. किंबहुना आपण म्हणतो ना की विद्या विनयेन शोभते. या विद्येचा जेवढा जेवढा आपल्या जीवनामध्ये प्रवेश होत असतो, तितका तितका बऱ्याचदा आपल्या बोलण्यामध्ये एक अरेरावीपणा, एक मग्रूरता ही दिसून येत असते. परंतु उच्च विद्या विभूषित आणि अत्यंत विनयशील असं एकत्रीकरण आपल्याला बऱ्याच कमी लोकांमध्ये सापडत असतं. कदाचित लौकिक विद्येमध्ये ते असलं काय नसलं काय, सामान्य या प्रपंचाच्या रहाट गाडग्यामध्ये ते खपवून घेतलं जाईल देखील, परंतु भगवंताच्या दरबारामध्ये जिथं या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हायचंय, तिथं मात्र अहंकाराचा सूक्ष्म कण देखील भगवंतापासून आपल्याला दूर ठेवत असतं. अशा या ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी समर्थ भिक्षा रूपाला अमृतवल्ली म्हणतायत. म्हणजे अहंकारापोटी मृतवत झालेलं हे ज्ञान भिक्षेच्या आधाराने जणू काही पुन्हा नवजीवन प्राप्त करतं. काय होतं, भिक्षेच्या आधाराने आपल्याला प्रार्थनेची शक्ती मिळते, आपल्याला याचना करायची शक्ती मिळते. आपण स्वतःला त्या भूमिकेमध्ये टाकून तर बघू, आपण आपले हात कधी कोणासमोर पसरूत का हो? आणि जर तो प्रत्यक्ष समोर राम आहे, या भूमिकेतून आपण रामाजवळ जरी भिक्षा मागण्याचा प्रयत्न केला, तरी आमचा अहंकार, आमचा कर्तेपणा हा बऱ्याचदा आमचा एक या ब्रह्मस्वरूपापर्यंत जाण्याचा मोठा अडथळा ठरू शकतो. म्हणून या भिक्षेच्या माध्यमातून शरणागतीचा दरवाजा उघडून एक जीव या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करू शकतो. म्हणून समर्थ भिक्षेला अमृतवल्ली म्हणतात. या अमृतवल्लीच्या आधाराने, या शरणागतीच्या माध्यमातून आत्मस्वरूपाची प्राप्ती होतेच, परंतु आपल्या ज्ञानाचा अहंकार दूर झाल्यामुळं मनुष्य आहे त्या परिस्थितीमध्ये देखील निर्भय राहू शकतो. बऱ्याचदा आपण बघतो ना, अगदी उच्च विद्या विभूषित मंडळी असतात, पण नोकरी गेली की असे हवालदिल होतात, असं वाटतं की अरे बापरे, आता जीवन कसं जगायचं, आता या नोकरीशिवाय कसं राहायचं. परंतु ज्याने आपल्या जीवनामधली ही अत्यंत शेवटची विनयशीलता जीवनामध्ये उतरवलेली आहे, तो जीवनाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये स्वतंत्र आणि निर्भय राहू शकतो. ही या भिक्षेची गुरु किल्ली आहे. त्यामुळे या भिक्षेचा हा एक अत्यंत महत्वाचा गुणधर्म आहे की ती ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीला लागणाऱ्या शरणागतीची गुरु किल्ली आहे. आणि त्याचबरोबर जीवन जगताना जो एक भिडस्तपणा, एक अहंकारापोटी आलेली आपल्या जीवनामधली स्वतःची गमावलेली लवचिकता, या दोघांचीही प्राप्ती करून देणारी अशी ही अमृतवल्ली, ही भिक्षेची समर्थ आपल्याला महती सांगत आहेत. समर्थ म्हणतात की भिक्षा म्हणजे संपूर्ण वैराग्य आहे. या भिक्षेच्या मनुष्याला नित्य भिक्षा मागायची आहे. तिथं कुठली साठवणूक नाहीये, तिथं कुठल्याही प्रकारच्या कर्माचं बंधन नाहीये, तो संपूर्णपणे स्वतंत्र आहे. असा या भिक्षेचं वैराग्य त्याच्या अंतःकरणामध्ये प्रगटलंय. आणि त्याची खूण काय, समर्थांच्या झोळीमध्ये शिवबाने राज्य घातलं,
समर्थांनी ते अत्यंत सविनय परत केलं. तुकाराम महाराजांच्या घरी शिवाजी महाराजांनी अनेक प्रकारचे दागिने, जवाहीर, अनेक प्रकारची बक्षिसं पाठवली. तुकाराम महाराजांच्या घरात 18 विश्व दारिद्र्य असतानाही यातील कुठल्याही गोष्टीला त्या वैराग्यशील संताने स्पर्श देखील केला नाही. श्री महाराजांच्या जीवनामध्ये परभणीच्या जमीनदाराने सर्व जमीन जुमला महाराजांच्याकडे आणून स्टॅम्प ड्युटीवरती लिहून दिला. महाराजांनी तो कागद सविनय त्याला परत केला आणि म्हणाले, बाळा, अशी कुठलीही गोष्ट कुठल्या साधूला कधी देऊ नकोस. द्यायचा असेल तर केवळ तुझा स्व दे, आणि स्व दिला की सर्व काही आम्हाला मिळालं. हे सर्व रामाचं आहे असं समजून तू तुझ्या आयुष्यामध्ये जग. हे वैराग्य, हा भिक्षेची ही निस्पृहता प्रगट करणार एक अतिशय विलक्षण असं शस्त्र आहे. कारण की भिक्षा मागताना जर आपण एक प्रकारे अधाशी झालो, समोरचा मनुष्य जेवढा देत आहे त्याच्यापेक्षाही अधिक त्याच्याकडून मिळवायचा प्रयत्न केला, तर आपण भिक्षा नाही तर भीक मागत आहोत. आणि समोरचा मनुष्य सोन्याच्या ताटामध्ये अगदी मोहरा जरी घेऊन आला, हिरे माणकी जरी घेऊन आला, तरी त्याला अत्यंत सविनय परत करता येणं ही या भिक्षेची निस्पृहता आहे. या भिक्षेचं ही खरी श्रीमंती आहे. असं हे विलक्षण भिक्षेचं शास्त्र समर्थ आपल्याला विस्तृतपणे समजावून सांगतात. आणि समर्थ माऊली म्हणते की भिक्षा म्हणजे व्यवहार नाही, भिक्षा म्हणजे घासाघीस नाही, ती सुखरूप करण्याची पद्धत आहे, ज्याच्या आधाराने भिक्षा देणारा आणि भिक्षा घेणारा दोघही समाधानाने एकमेकांपासून वेगळे होऊ शकतील. अशी ही सुखरूप भिक्षा मागणे, ऐसी निस्पृहतेची लक्षणे, मृद वागविलास करणे परम सौख्यकारी. इथं अत्यंत मृदू असा वागविलास या भिक्षेमध्ये अभिप्रेत आहे. अशा या भिक्षेचं शास्त्र समर्थ माऊली म्हणते, किती सांगू अल्प बोलिले यथामती. अरे मी तर तुम्हाला थोडंसं सांगू शकलो. हे ज्यांच्या जीवनामध्ये या निस्पृहतेच्या आधाराने समर्थांसारख्या संतांनी जगलेलं हे शास्त्र आहे, ते केवळ एका समासामध्ये काही ओव्यांच्या आधाराने सांगता येत नाही. म्हणून समर्थ आपल्याला एकच शेवटचं सूत्र देतात, भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी. आपला अहंकार तुटला की या विपत्ती काळामध्ये हा भिक्षारूपी आधार आपल्याला ब्रह्मस्वरूपही मिळवून देऊ शकतो आणि या जीवाचं स्वाभाविक संक्रमण देखील घडवून देऊ शकतो. अशा या भिक्षाशास्त्राचं आपण अत्यंत विस्तृत निरूपण या अखंड नाम ध्यान स्थितीच्या आधाराने अभ्यासलं. त्याचाच तिसरा गुणधर्म समर्थ आपल्याला तिसऱ्या समासात सांगतील, तो आपण उद्यापासून अभ्यासूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.